हॅलो. हॅलो. हां, बोला. अ, श्री समर्थ श्री हॅलो. श्री स्वामी समर्थ. हां, ताई तुमचा नंबर माझ्याकडे सेव्ह होता. मी ते हां, हां. YouTubeवर वगैरे तुमचं बघितलं ना चॅनल वगैरे. हां, 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 हां. हां, बोला. त्यामुळे तुमचा नंबर सेव्ह करून ठेवला होता मी. अरे बापरे! आणि काय झालं माहिती आहे का, हां. नेमकं तुम्हाला फोन करत होतो, तुम्ही उचलला नाही आणि त्यामुळे म्हटलं आता जाऊ द्या म्हटलं बघूया का आपण संध्याकाळी फोन करू परत. हां, हां. अनुभव शेअर करायचा होता तुम्हाला हां. दादा. अ, मी म्हणतो ताई, मला ना म्हणजे तुमच्याकडून एक सेवा लागत होती. दादा मी सेवा देतच नाही हो. नाही? म्हटलं हां, तुम्ही हां. सेवा देता काय? हां? नाही, नाही, नाही. आपल्याकडे ना अनुभव शेअर होतात. अनुभव शेअर आहेत का? मला वाटलं हां. सेवा देता का काय म्हणून मी तुम्हाला फोन नाही, केलता. नाही. आपल्या स्वामी होम ग्रुपवर आहात ना तुम्ही? अ, ताई माझा मोबाईल छोटा आहे ना, मग ते सगळे सगळे ग्रुप बंद झालेले आहेत. आता त्या मोठ्या मोबाईलवर मी अजून नंबर सेव्ह केलेला नाहीये तुमचा. अच्छा, अच्छा. मग हां, ह्या नंबरवर तुम्ही WhatsApp मेसेज केला ना, हां, की तुम्हाला लिंक येते हां. आणि मग त्या लिंकवर तुम्ही जॉइंट अ, व्हायचं आणि तुमचे काय अ, प्रश्न असतील तिथे हां. मांडायचे. हां? बरं का ताई, मागच्या वेळेस पण आपण आता तुमचा फोन आहे ना मला, मी आता खरं सांगतो तुम्हाला, हां. साधारण आपण आज 8-9 वर्षानंतर आपण बोलतोय. हो. अरे तेव्हा मी बापरे! तुम्हाला फोन केलता अच्छा, अच्छा. आणि अरे तेव्हा वाह! मला तुम्ही सेवा दिलती, एक नंबर दिलता मला तुम्ही कोणचातरी आणि हां, त्या हां. नंबरवरून फोन मला ती सेवा भेटली होती, पण तो नंबर गेला माझ्याकडून. केंजळे दादा असतील, नाहीतर भगत आणि ताई ताई तुम्हाला असतील. म्हणतो ती सेवा मी घेतली. तुम्हाला खरं सांगतो इतका मोठा अनुभव मला आला. आता सुद्धा माझ्या अंगावर काटा येतोय तुम्हाला सांगताना सुद्धा आणि अच्छा. डोळ्यात पण पाणी येते ताई. अरे बापरे! काय अनुभव आला? तुम्हाला सांगतो ताई तो नंबर दिला तुम्ही आणि मी फोन केला. हां, त्या नंबरवरून मला सेवा हां. हॅलो, हॅलो. हॅलो. हां, बोला ना दादा. हां, म्हटलं ताई तो नंबर दिलता ना तुम्ही. मग त्या हां. नंबरवर मी फोन केला. त्यांनी मला नंबर दिला प्रदीप दादांचा अच्छा. हां, हां. आणि प्रदीप दादांना मी डायरेक्ट फोन लावला. म्हटलं, "दादा असा-असा प्रॉब्लेम आहे माझा." हं, मग हं. त्यांनी मला सेवा दिली का 7 पारायण कर आणि 51 वेळा घोराष्टापली सुरुवात आहेत ना, ते हे कर. हां, हां, हां. तर ताई तुम्हाला अक्षरी सांगतो, ती सेवा करायला मी पहाटे 2 वाजता उठायचो ब्रह्ममुद्रा याच्यावर मृतावर आणि ना, हां. अंघोळ-बिंघोळ करून 3 वाजता दिवा लावून स्वामींपुढे ते पारायण मी सुरू केलं. बापरे! हां. आणि त्याच्यामध्ये इतकं म्हणजे अटी होत्या का कांदा लसूण खायचा नाही बरोबर. आणि म्हणजे मी स्वतः स्वयंपाक करायचो, हाताने करून खायचो. जसं येडं-वाकडं येईल तसं मी आई करायचो. गं! बापरे! आणि ताई सुरुवात केली. मला 7 पारायण दिले. हां, आता सुद्धा मला काटा येतोय अंगावर सांगताना, हां. का डोळ्यातून असं नुसतं पाण्याच्या धारा लागल्या होत्या मला सांगता येईल. बापरे! आणि अंगावर असं वाटतं का 200 किलो बोजा आपलं कोणीतरी ठेवलं. ते पारायण मी सुरू केलं ना वाचायला, हो, तर हो, म्हटलं, हो. "स्वामी तुम्हीच सांभाळून घ्या. ते होईल ते होईल. माझा जीव बरं. गेला तरी चालेल, पण माझ्या हातून सेवा पूर्ण करून घ्या." वाह! वाह! अशीच बुद्ध आणि पाहिजे. ताई 7 पारायण मी अक्षरशः तुमच्याशी खोटं बोलणार नाही. स्वामीची शपथ घेऊन सांगतो, हां. लागोपाठ 7 पारायण मी स्वतः केले. बापरे! ग्रेट. लागोपाठ ताई 7 पारायण नॉन स्टॉप. बापरे, बापरे! कमाल. स्वामींना मला नैवेद्य सुद्धा दाखवायला येत नव्हतं. फक्त येईल ते येडावाकडे डाळ-भाताचा नैवेद्य मी माझ्या हाताने करायचो आणि दाखवायचो ते. आई गं! इतकं काय आता सांगतोय तुम्हाला डोळ्यातून पाणी येतं. पण तुम्हाला तो इतक्या मोठ्या संकटातून मला बाहेर काढलं स्वामींनी काय सांगू ताई. काय संकट होतं दादा? ताई संकट म्हणजे हं, आमची मंडळी आहे ना, तिची हं. आई पण स्वतः बाहेरचं इकडे-तिकडे बघते. तिला येडं करून टाकलं होतं. 2 वर्ष माझी बायको माझ्यावर नव्हती ताई. अरे आणि बापरे! पोरं आहेत मला 2 ताई. एक पोरगी आहे, दुसरीला आणि पोरगा माझा 5वीला जातोय. बापरे, बापरे! बघा. पण स्वामींनी असा चमत्कार केला ताई, हं, का तो म्हणतो जसं माझं पारायण संपलं ना, हं. तसं बरोबर अख्खी सूत्र पालटली आणि ती लगेच 2 दिवसामध्ये स्वतःहून माझ्याकडे आली पोरांना घेऊन. वाह! आणि आज माझा संसार सुखाने चालू आहे. माझी पोरं शाळेत जातात. फार्म हाऊसमध्ये काम करतो मी. का तुम्हाला मोठेपणा सांगत नाही माझा. बरोबर, बरोबर. झाडांना पाणी घालणं वगैरे मी करतो. मला पगार आहे ₹8,000-9,000 कसं आहे माझं आई भागतं ताई. गं! हं, हं. स्वामींच्या कृपेने एक खायची तर अर्धी खाऊन मी सुखी आहे ताई. पण दादा तुमचं खूप चांगलं होणार. हे बघा, मुलं शिकवताय तुम्ही, तर हो मुलांवर ताई संस्कार आश्रमशाळा जवळ चांगले आहे. माझी घडतायत. पोरं शाळेत जातात. मुलांवर संस्कार घडतायत ना दादा. हो ताई, तुम्ही पण मला मुळात इतक्या स्वतः मोठ्या सेवेत संकटातून आहे. ताई ती जी गोष्ट आहे ना, हां. 3-4 वर्षात झाली नाही ती माझं हे एवढं करून अनुभवातून तुम्हाला सांगतो स्वामींनी इतका मार्ग दाखवला आणि काय चमत्कार घडला मला सुद्धा कळाला नाही. अय्या! मग आता म्हणजे मिसेस इतकं हे करतात झालं. का काही सेवा? हो, माझी असं म्हणजे जसं मी हे आलो ना त्याच्यामध्ये ताई, तर माझी हां. सेवा चालू आहे. तो म्हणतो 108 वेळा आपलं म्हणजे स्वामीचं माळ वगैरे मी जपतो, तारक मंत्र म्हणतो, हं. गोराष्टक स्तोत्र माझे चालू आहेत. हां, 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 हां. हां, ही सेवा माझी डेली सकाळ-संध्याकाळ असते. कामाला जाताना, संध्याकाळी परत अंघोळ केल्यानंतर परत दिवा लावून आपली सेवा असते ती. आणि मुलांना पण थोडंसं लावायचं दादा. हो, माझी मुलगी पण कधी-कधी हातात माळ घेते. ती पण हे करायला बघते. तिला अरे वाह! किती छान हो दादा. आणि तुमची मिसेस करते का?
नाही ती आपली कुठं काम असेल तर कामाला जाते, पण ती देव वगैरे म्हणजे आपलं कधी वाटलं तर मग दर्शन घेते, बाकी काही नाही. हा, काही का असेना पण दर्शन जरी आता आहे ना ताई, घेतलं. इतकी सुधारली आणि इतकी भारी चाललंय आमचं. एकदा एक नंबर संसार सुखाचा चालू आहे ताई. अरे वा, अशाच राहणार दादा आणि त्या सुखी. का वेळेस तुमच्याकडून मी सेवा घेतली, तुम्ही नंबर दिला, तो नंबर गेला, तेव्हाच मी डायरेक्ट त्यांना नंबरवर फोन लावला होता मी. अरे वा. आणि हे सांगायचं मी तुम्हाला भरपूर प्रयत्न केला, पण तुमचा माझ्याकडे नंबरच नव्हता. अचानक त्या मोबाईलमध्ये आला, मी तुम्हाला सकाळी फोन करत होतो. हो का, म्हणजे हो. डिलीट झाला होता का नंबर? हा, डिलीट झालता का काय मला पण समजलं नाही, पण ते अचानकच नंबर, म्हणून मी म्हटलं फोन करून बघावं आपण. उचलला तर उचलला. अरे वा वा. पण ताई कसं आहे माहिती आहे का, स्वामींचा खरंच अनुभव आहे ना, मी आज सुद्धा घेतो ते. हो. प्रत्येक संकटातून बाहेर काढले. मग केवढ्या मोठ्या संकटात ना आज संसार मार्गावर लागला ना दादा. ताई अक्षरशः मी तेव्हा इतकं म्हणजे 8 वर्षापूर्वी सांगतोय तुम्हाला, तुम्ही जेव्हा मी आपलं बातचीत झाली तेव्हाची गोष्ट, आणि आज एकदम सुरळीत सगळं चालू आहे. तेव्हापासून काही मला टेन्शन नाहीये. अरे वा, किती छान, किती छान. आणि ताई तुम्हाला सांगतो, मी स्वामींना म्हणजे माझे आई-वडीलच मानले डायरेक्ट. खरंय, खरंय, खरंय. हो, मी स्वामींना डायरेक्ट म्हणतो, "माडून काय चुकलं तर तुमच्या लेकाला सांभाळून घ्या तुम्ही. माझी चूक झाली असेल तर पदरात घ्या. पण मला हां. कुठे वाईट मार्गाला जाऊ नका देऊ." नाही, नाही. तुम्ही जाणार पण आहे दादा. कारण इतकं म्हणजे हे केलंय. स्वतःहून तुम्हाला एवढी इच्छा आहे आणि स्वामींनी तुम्हाला सेवेत घेतलंय. हे बरोबर. तुमचं काहीतरी भाग्य दादा. आणि ताई काल पण एक मी सेवा केली. आपलं हे नाही का, तारक मंत्राचं 21 दिवसाचं एक दिवसाचं अनुष्ठान नाही का आपलं. हां, 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 ती हां. होती माझी छोटीशी इच्छा. स्वामींना बोललो, म्हटलं, "स्वामी बघा काय झाली पूर्ण तर ठीक आहे, नाही झाली तरी मला हरकत नाही, पण मरेपर्यंत माझ्या हातून तुमची सेवा घडू द्या बास." हां, 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 हां. मी केलं बरं का, आणि संकल्पयुक्त केलं. आपलं तांदूळ घेतले वगैरे, हळद-कुंकू वगैरे, फुल वगैरे ते पाण्यामध्ये वाहून माझी सेवा मी चालू केली. हां, मला हां. कंप्लीट 1 तास लागला. 21 वेळा तारक मंत्राची सेवा मी केली. हां, हां, ते हां. तीर्थक्षेत्र आज लगेच मला अनुभव भेटला. अरे वाह! हां, आज मला चमत्कार दाखवला. कालच सेवा केली. आज लगेच 1 दिवसाचं अनुष्ठान केलं फक्त मी. बघा, बघा. म्हणजे असं म्हणजे इथपर्यंत घडतंय ताई माझ्याबरोबर. होणार, होणार दादा. कसं आहे, हं. स्वामींना ना भाव, मनातले भाव आणि तुमचे जे भाव आहेत ते पोहोचतात स्वामींपर्यंत दादा. हो, आणि ऐका ना ताई, कधी-कधी कसं असतं, आपण नैवेद्य काही-काही समजा कोणी हे करतं, ते करतं. मी काय करतो, जसं आपला गुरुवारचा दर गुरुवारी माझा उपवास असतो. हां. स्वामी आज नुसती डाळ-भात आहे आणि आज नुसती मिरची भाकर आहे. मी जे खातोय तुम्हाला खावं लागेल. हां, हे बोलून मी मग स्वामींपुढे निवेद ठेवतो. किती छान, किती आणि छान. सांभाळून पण घेतात तेवढं, आणि ग्लासभर पाणी पण ठेवत असतो मी ते. अरे वाह! हां, पण तेवढं इथपर्यंत आहे. मला ज्या दिवशी मिरची भाकर आहे स्वामी तुम्हाला पण खावी लागेल. बरोबर आहे. हे स्वामी पहिलं सांगितलेलं, आणि डाळ-भात आहे तर डाळ-भात तुम्हाला घ्यावा लागेल. किती छान. हां, आणि ज्या दिवशी स्वामी पुरण आपल्यासारखेच आहेत हो दादा. खरंय. खूप सुंदर दादा. मी शेअर करते हां. हॅलो, हॅलो. हां, रडू बोला ना नका. ताई. हां. मी शेअर करते म्हटलं दादा. कुठे आपल्या WhatsAppला? नाही, नाही. आपलं स्वामी ओम चॅनलला. हां, सौम्या ओम चॅनल. हां, म्हणजे फक्त एवढंच का माझं नाव कुठे टाकू नका. बाकी तुम्ही शेअर केला तरी चालेल. बरं, बरं दादा. मग तुमचा एक भाऊ म्हणून सेव्ह केला तरी चालेल, काही हरकत नाही. हो दादा, हो दादा. हां, एवढा अनुभव सांगितला ना तुम्ही WhatsAppला, मी आता हा नंबर सेव्ह करून घेतो मोठ्या मोबाईलमध्ये. हो, तर हो, मग हो. मला बघायला भेटेल मग तो. हो दादा. हं. ठीक आहे. श्री स्वामी समर्थ ताई. श्री स्वामी समर्थ ठीक आहे, दादा. ठीक आहे. ओके, ठीक आहे. हां.